पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आपल्या पुत्रानं आपल्यापेक्षाही जास्त पराक्रमी व्हावं, आपल्या मुलाच्या नावावरून आपली ओळख जगाला व्हावी असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. जेव्हा एखादी व्यक्ती कर्तृत्वाच्या शिखरावर पोहोचते तेव्हा त्या व्यक्तीचं यश जगाला दिसत असतं, पण त्यामागं ते स्वप्न पाहणारे अनंत यातना झेलणारे आईबाप मात्र जगाच्या नजरेआड असतात. महाराष्ट्राच्या दुर्दैवानं महाराष्ट्रातल्याच लोकांनी शहाजीराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठीच्या अमूल्य योगदानाकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. शहाजीराजांवर महाराष्ट्राच्या इतिहासानं अन्यायच केला आहे. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तसं शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेबांचं स्वतःचे 2 प्रयत्न असफल ठरल्यानंतर आपलं हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या मुलांकडून पूर्ण करून घ्यावं या ध्यासानं झपाटलेले होते शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब. या स्वप्नासाठी, या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी या दोघांनीही फार यातना सहन केल्या. आपल्या मुलांची, संभाजीराजे आणि शिवाजीराजे यांची अगदी लहानपणापासूनच जडणघडणही ह्या दोघांनी त्याच दृष्टीनं केली होती. 12-12, 15-15 वर्ष बाप मुलांची भेट नाही, आई मुलांची भेट नाही, भावा भावांची भेट नाही, पती पत्नींची भेट नाही. इतका त्याग आणि विरह जिजाऊ माँसाहेबांनी आणि शहाजीराजांनी सहन केला, तो फक्त ह्याच स्वप्नासाठी. मित्रांनो, शहाजीराजेंच्या थोरल्या मुलानं संभाजीराजेंनी बँगलोरला जवळपास स्वतंत्र अशी गादी निर्माण केली होती. शिवरायांनी महाराष्ट्रात स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि धाकल्या एकोजी राजेंनी तंजावरला स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली. मित्रांनो, हा नक्कीच योगायोग नव्हता, तर शहाजीराजेंचं स्वप्न आणि त्यांनी आपल्या मुलांवर जाणीवपूर्वक केलेले संस्कार होते. शहाजीराजांनी आपल्या मुलांना दिलेलं गनिमी काव्याचं आणि राजकारणाचं प्रशिक्षण याला जबाबदार होतं. शिवरायांना महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शहाजीराजांनी फार मोलाची मदत केली होती. शहाजीराजांनी शिवरायांना आर्थिक रसदही पुरवली होती आणि ज्यांच्या खांद्यांवर आणि ज्यांच्या मदतीनं स्वराज्य उभारायचं असं जीव ओवाळून टाकणारी शेकडो विश्वासू माणसंही पुरवली होती. शहाजीराजांनी शिवरायांना जी माणसं पुरवली होती त्यामध्ये जीवाभावाचे सरदार, राजकारणी तज्ज्ञ लोक, कारकून, मुत्सद्दी वकील इत्यादी सर्व प्रकारची माणसं होती. कान्होजी जेदे, संताजींचे वडील म्हाळोजी राजे घोरपडे, धनाजी जाधवांचे वडील शंभूसिंग जाधवराव, बाजी प्रभू देशपांडे आणि अशीच शेकडो विश्वासू माणसं शहाजीराजांनी शिवरायांना दिली होती. आदिलशाही दरबारातली खडानखडा माहिती शिवरायांना मिळत होती ती शहाजीराजांमुळेच. स्वराज्याच्या उमलत्या काळात आदिलशाही वावटळ रोखून धरण्याचं आणि स्वराज्याला वाचवण्याचं कामही शहाजीराजांनी आपली सर्व शक्तीपणाला लावून केलं होतं आणि ह्याचमुळं शहाजीराजांना मोहम्मद आदिलशहाची नाराजीही स्वीकारावी लागली होती. ह्यासाठी शहाजीराजांना कैद करून 10 महिन्यांसाठी काळ कोठडीत टाकण्यात आलं होतं आणि पुढची सुमारे 3 वर्ष विजापूरमध्ये शहाजीराजांना नजरकैद भोगावी लागली होती. शहाजीराजांनी ही सगळी कैद अगदी आनंदानं भोगली, पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाला कधीही त्यांनी आळा घातला नाही, नेहमी प्रोत्साहनच दिलं. शहाजीराजांनी आणि थोरल्या संभाजीराजांनी अगोदर दक्षिणेत जे काम करून ठेवलं होतं त्याच्याचमुळं शिवरायांची दक्षिण मोहीम प्रचंड यशस्वी झाली. शहाजीराजांच्या ह्याच कामाचा फायदा छत्रपती संभाजी महाराज आणि नंतर छत्रपती राजाराम महाराज यांनाही खूप झाला होता. अफजल खानाची मोहीम ही एक अत्यंत महत्त्वाची मोहीम होती. या मोहिमेत शहाजीराजांची फार सक्रिय साथ शिवरायांना आतून होती. दुर्दैवानं बऱ्याच इतिहासकारांनी शहाजीराजांच्या ह्या महत्त्वाच्या भूमिकेकडे साफ दुर्लक्ष केलं आहे आणि हा शहाजीराजांवरचा फार मोठा अन्याय आहे. मुहम्मद आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजांना सन 1648 साली जिंजीच्या वेढ्याभोवती कैद करण्यात आलं होतं. 10 महिन्याच्या कैदेनंतर शिवरायांनी कोंढाणा किल्ला दिल्यानंतर आणि संभाजीराजांनी बँगलोर शहर नाममात्ररित्या दिल्यानंतर त्यांची काळ कोठडीतून सुटका झाली. अर्थात या सुटकेच्या पाठीमागं मुघल शहजादा मुराद बक्ष याची मध्यस्थी ही कारणीभूत होती. पण विजापूर शहरातच शहाजीराजांना पुढची 3 वर्ष नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराजही अतिशय शांत होते. आपल्या वडिलांच्या जीवाला अपाय होऊ शकतो म्हणून शिवरायांनी ह्या 3 वर्षांच्या काळात
आदिलशाहीतल्या कुठल्याही किल्ल्याला किंवा प्रांताला बिलकुल धक्काही लावला नाही. मग 3 वर्षांनी जेव्हा शहाजी राजांची नजर कैदेतून सुटका करण्यात आली होती आणि ते जेव्हा बँगलोरला सुरक्षितपणे किल्ल्यात पोहोचले तेव्हा शिवाजी महाराजांनी पहिली धडक कर्नाटकात धारवाड शहरावर मारून ते शहर लुटून काढलं. पण नंतर दुर्दैवानं सन 1654 साली अफजल खानानं शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजे यांचा कनकगिरीच्या मोहिमेदरम्यान कपटानं मृत्यू घडून आणला आणि शहाजी राजांचं शिवरायांचं फार मोठं नुकसान झालं. थोरल्या संभाजी राजांच्या घातपाती मृत्यूमुळे शिवरायांच्या सगळ्या लष्करी मोहिमा बऱ्याच काळासाठी थंडावल्या होत्या. नंतर शिवरायांना संधी चालून आली ती 1655-56 साली. त्यावेळी अर्धांगवायू झालेल्या मोहम्मद आदिलशहाची तब्येत फारच बिघडली होती. मोहम्मद आदिलशहा अंथरुणाला खिळला आणि विजापूर दरबारात दरबारी राजकारण पेटलं. कुणाचा खून कुणी पाडून गादीवर बसायचं किंवा कुणाला गादीवर बसवायचं ह्या प्रश्नामुळे आदिलशाही खिळखिळी झाली होती. वाईचा सुभेदार असणारा अफजल खानही विजापूरमध्ये तळ ठोकून बसला होता. विजापूर दरबारात बेदिली माजली होती आणि ही सुवर्ण संधी साधून शिवरायांनी जावळी मारली. जावळीवर कब्जा करण्यासाठी शिवरायांनी बरीच वर्षे अगोदरच तयारी सुरू केली होती. जानेवारी 1656 मध्ये शिवरायांनी जावळी जिंकली. जावळी जिंकल्यानंतर शिवाजी महाराज काही थांबलेच नाही. कोकण पट्टीवर त्यांनी धडक मारली आणि ते सलग आदिलशाही मुलखात सर्वत्र धुमाकूळ घालू लागले. आदिलशाही मुलखाचे लचके तोडू लागले. पक्षाघातानं दीर्घकाळ अंथरुणाला खेळलेला मोहम्मद आदिलशहा लवकर गचकतही नव्हता आणि त्यामुळे विजापूरची कोंडी लवकर सुटतच नव्हती आणि शिवरायांनी याचा पुरेपूर फायदा उठून धुमाकूळ घातला. स्वराज्याचा प्रचंड विस्तार केला. 4 नोव्हेंबर 1656 मोहम्मद आदिलशहा अखेर गचकला आणि रक्तरंजित संघर्ष होऊन अली आदिलशहा दुसरा हा तख्तावर बसवला गेला. पण बडी बेगम साहेबा एक फार चालाक राजकारणी आणि मुत्सद्दीबाई होती. रस्त्यातले सगळे संभाव्य काटे विषप्रयोग करून किंवा खून पाडून तिनं दूर करून टाकले. आदिलशाहीतला अंतर्गत हा गादीचा संघर्ष थांबून स्थिर स्थावर होईपर्यंत शिवरायांचं स्वराज्य दुपटीपेक्षाही जास्त विस्तारलेलं होतं. शिवरायांना आळा घालणं जरुरीचंच होतं म्हणून एक मोठी मोहीम विजापूर शिवरायांविरुद्ध हाती घेणारच होतं. पण शिवाजी महाराजांविरुद्धची मोहीम म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. कारण आता अत्यंत दुर्गम असं जावळीचं खोरं शिवरायांच्या ताब्यात गेलं होतं. कल्याणसारखं बंदरही शिवरायांच्याच ताब्यात होतं. दुर्गम कोकण किनारपट्टीचा बहुतांश भागही शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला होता आणि स्वतःचं मोठं आरमारही उभारायला सुरुवात केली होती. जावळीच्या मोऱ्यांची प्रचंड संपत्ती शिवाजी महाराजांकडे आता होती. त्यामुळे विजापूरला ह्या मोहिमेसाठी फार मोठं सैन्यबळ आवश्यक होतं. 2-3 वर्ष पुरेल इतका मोठा खजिना आणि साधन सामग्रीची ही गरज होती. शिवरायांचा बंदोबस्त करणं आदिलशाहीसाठी फार वेळखाऊ आणि महाग पडणार होतं यात काही शंकाच नव्हती. महाराजांनी जावळी जिंकल्यामुळं अफजल खानाचा वाई प्रांताचा महसूल प्रचंड घटलेला होता. शहाजीराजांचा कट्टर विरोधक आणि लोभी अफजल खान हा फारच तडफडत होता. जावळीच्या चंद्रराव यशवंतराव मोऱ्यांचा भाऊ प्रतापराव मोरे खानाच्याच आश्रयाला येऊन विजापूरमध्ये येऊन बसला होता. तो जावळी पुन्हा जिंकून घेण्यासाठी खानाच्या पाठीमागं तगादा लावत होता. मग विजापूरनं या शिवरायांच्या विरुद्धच्या मोहिमेची तयारी सुरू केली. बडी बेगम साहेबानं बँगलोरच्या शहाजी राजांना एक अतिशय खरमरीत पत्र लिहिलं. त्याचा आशय असा होता की आजवर आम्ही शिवाजीला तुमचा मुलगा म्हणून माफ केलं, पण त्याचा पुंडावा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तुम्ही त्याचा काय तो लवकर बंदोबस्त करा, नाहीतर आम्हालाच काहीतरी जालीम उपाययोजना करावी लागेल. यावर अत्यंत मुत्सद्दी असणाऱ्या शहाजी राजांनी उत्तर पाठवलं, आमचा मुलगा आमचंच काही ऐकत नाही. आपण त्याच्या विरुद्ध कुठलीही कारवाई करायला स्वतंत्र आहात. आमची बिलकुल आडकाठी नाही. जर हुजुरांनी आम्हाला आज्ञा दिली तर आम्ही स्वतःच ह्या मोहिमेवर जाऊ शकतो. आता बड्या बेगमेला शहाजी राजांविरुद्ध काहीच बोलता येत नव्हतं, कारण शहाजी राजांनी स्वतःच आपल्या मुलाविरुद्धही लढायला जाण्याची तयारी दाखवली होती. आणि जर बड्या बेगमेनं एवढा मोठा खजिना, सैन्य, तोफा, दारुगोळा आणि इतर महत्वाची साधन संपत्ती जर शहाजींच्या सुपूर्त करून त्यांना शिवाजी राजांविरुद्ध मोहिमेवर पाठवलं असतं आणि जर का हे दोघं बापलेक एकत्र झाले असते तर विजापूरची काही धडगत नव्हती. ह्या दोघा बाप बेट्यांनी चक्क विजापूरच काबीज केलं असतं. अत्यंत हुशार आणि चलाक अशा बड्या बेगमेला शहाजी राजांचा डाव कळून चुकला आणि मग तिनं वरवर का होईना शहाजी राजांवर पूर्णपणे विश्वास दाखवला आणि शहाजी राजांची नेमणूक दूरवरच्या दक्षिण भागावरच्या मोहिमेवर केली. इकडे शिवाजी महाराजांच्या विरुद्धच्या मोठ्या मोहिमेची तयारी विजापूरमध्ये जोरदार सुरू झाली होती. शहाजी राजांनी शिवरायांना गुप्तपणे पत्र लिहून सावध केलं होतं
आणि शिवाजी महाराजांनीही अत्यंत आक्रमकपणे युद्धाची तयारी सुरू केली होती. विजापूरच्या आदिलशाहीची शिवरायांच्या बंदोबस्ताची मोहीम सन 1657 सालीच निघणार होती की विजापूरवर मुघलांचं संकट येऊन कोसळलं. दख्खनचा सुभेदार मुघल शहजादा औरंगजेब हा भयंकर, चलाक, महत्वाकांक्षी, लढवय्या आणि मुत्सद्दी शत्रू होता. तो आदिलशाहीला गिळण्याच्याच हेतूनच चाल करून आला होता आणि त्यामुळे विजापूरची शिवरायांविरुद्धची मोहीम पूर्णपणे बारगळली. विजापूर मुघलांशी लढण्यात गुंतलं तर शिवाजी महाराज आदिलशाहीचे आणखीनच लचके तोडून स्वराज्य वाढवण्यात गुंग झाले. सन 1657च्या दसऱ्यापासून दिवाळीपर्यंतच्या काळात शिवरायांनी आदिलशहाचे 40 किल्ले जिंकून घेतले होते. म्हणजे शिवरायांचा धडाका किती प्रचंड होता हे आपल्या लक्षात यावं. पुण्यापासून ठाण्यापर्यंत स्वराज्य ह्याच काळात पसरलं होतं. सन 1658 मध्ये चौळ, तळे, घोसाळे पोर्तुगीजांकडून महाराजांनी जिंकून घेतलं. कुडाळ, सावंतवाडी ही महाराजांनी जिंकून घेतलं. ह्या काळात शिवाजी महाराजांनी मुघलांचंही बरंच नुकसान केलं होतं. जुन्नर शहर तर महाराजांनी साप लुटून काढलं होतं आणि अहमदनगर शहरावरही हल्ला केला होता. मुघलांचं आदिलशाही विरुद्धचं ते संकट म्हणजे फार मोठं संकट होतं. पण ह्यावेळी अफजल खानानं फार मोठा पराक्रम दाखवला. अफजल खानामुळेच आदिलशाही वाचली असं आपण म्हणू शकतो. अफजल खानानं अत्यंत मुत्सद्दीपणानं औरंगजेबाला वेढ्यात अडकवलं होतं. यावेळी अफजल खानाच्या हातून औरंगजेब मरणारच होता, पण वजीर खान मुहम्मद खान यानं मध्यस्थी केली आणि औरंगजेबाशी तह केल्यामुळे औरंगजेब वाचला. वजीर असणाऱ्या खान मुहम्मदाच्या मध्यस्थीचा अफजल खानाला फार राग आला होता आणि चिडलेल्या अफजल खानानं नंतर विजापूरच्या प्रवेशद्वारातच खान मुहम्मदाचे तुकडे तुकडे करून टाकले आणि खान मुहम्मदाचा बदला घेतला. अत्यंत शक्तिशाली आणि बुद्धिमान असणारा औरंगजेबही अफजल खानाच्या जाळ्यात घट्ट सापडून केवळ नशिबानच मरता मरता वाचला होता. यावरूनच तुम्हाला अफजल खान म्हणजे काय चीज होती याची जाणीव येईल. यावेळी विजापूरचं सुदैव कामी आलं आणि विजापूरच्या सुदैवानं आग्र्यामध्ये बादशाह शहाजहान गंभीर आजारी पडला. आपला बाप गंभीररित्या आजारी पडला हे औरंगजेबाला समजलं आणि त्यानं तातडीनं माघार घेतली. विजापूरशी त्यानं मैत्रीचा करार केला आणि तो आग्र्याकडं आपल्या भावांची, पुतण्यांची आणि जमलं तर आपल्या बापाचीही कत्तल करण्यासाठी लगबगीनं पळाला. औरंगजेबाचं संकट हटताच विजापूरचा गळा मोकळा झाला आणि शिवाजी महाराजांविरुद्धची मोठी मोहीम सन 1659 मध्ये काढण्याचं ठरलं. शहाजीराजे आपल्या गुप्तहेर जाळ्यामार्फत या सर्व घडामोडींची बित्तम बातमी शिवरायांकडे चोख पोहोचत होते. आपले विश्वासू सरदार मित्र कान्होजी जेदे यांना त्यांनी शिवरायांकडे पाठवलं. कान्होजी जेदेंसारख्या मातब्बर सरदाराचं वजन जेव्हा शिवरायांच्या पारड्यात पडलं तेव्हा ते पारडं फारच जड झालं होतं. याशिवाय शहाजी राजांनी नाईक, पांढरे, सिद्दी, हिलाल आणि काटे यांसारख्या आपल्या गटाच्या विश्वासू सरदारांनाही अशा गुप्त सूचना दिल्या होत्या की तुम्ही ऐन युद्धाच्या धामधुमीत अचानक खानाची बाजू बदलून शिवरायांच्या गटाला सामील व्हा. आणि ह्या तिघांनीही नेमकं तसंच केलं होतं. नाईक, पांढरे, काटे आणि सिद्दी, हिलाल यांना जेव्हा अफजल खानानं पुरंदर, पुणे परिसरात आक्रमण करण्यासाठी पाठवलं होतं तेव्हा नाईक, पांढरे, सिद्दी, हिलाल आणि काटे हे आपल्या गटांसकट शिवाजी महाराजांच्या गोटात सामील झाले होते. याशिवाय शहाजी राजांनी फलटणच्या नाईक निंबाळकरांना तटस्थ राहण्याचे आणि ऐनवेळी बाजू बदलण्याचेही संकेत दिले होते. निंबाळकरांचा संपूर्ण गट त्यामुळेच या युद्धाच्या धामधुमीत तटस्थ राहिला होता. तटस्थ राहिलेल्या निंबाळकरांवर अफजल खान प्रचंड चिडला. चिडलेल्या अफजल खानानं मग बजाजी राजे निंबाळकरांना कैद केलं होतं आणि तो बजाजी राजेंना हत्तीच्या पायाखालीच देणार होता. पण ह्यावेळी शहाजी राजांच्या गटाचे सरदार नाईकजी, पांढरे आणि काटे यांनी मध्यस्थी करून लोभी अफजल खानाला 60,000 होनांची खंडणी देण्याचं कबूल केलं आणि बजाजी राजेंची जीवानीशी सुटका केली. ज्यावेळी अफजल खान शिवरायांची भेट घेण्यासाठी प्रतापगडाकडे निघाला होता त्यावेळी शहाजी राजेंनीही 20,000ची मोठी फौज जमवली होती आणि तेही गनिमी काव्यानं विजापूरच्या रोखानं चाल करून येत होते. जर समजा अफजल खान आणि शिवाजी महाराजांच्या या भेटीत आपल्या मुलाचं जर काही बरं वाईट झालं तर थेट विजापूरवरच हल्ला करण्याची शहाजीराजांची योजना होती. रुस्तुमे जमान हा कोल्हापूर प्रांताचा सुभेदार होता आणि तो शहाजीराजांच्याच गटाचा होता. शहाजीराजांचा अत्यंत जिवलग मित्र रणदुल्ला खानाचा तो मुलगा होता आणि हा रुस्तुमे जमानही शिवाजी महाराजांना आतून सामील होता. आणि म्हणूनच जेव्हा शिवरायांनी अफजल खानाच्या वधानंतर थेट कोल्हापूरपर्यंत धडक घेतली तेव्हा या रुस्तुमे जमाननं केवळ लुटुपुटीची लढाई घेऊन माघार घेतली होती. तर मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात येईल की शहाजी राजांचा अफजल खान वध ह्या प्रकरणात किती सक्रिय सहभाग होता. पण शहाजी राजांचं हे अमूल्य योगदान दुर्लक्षित करून महाराष्ट्रानं शहाजी राजांवर नेहमी अन्यायच केला आहे.
मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.